ज्यांनी भस्म धारण केलेलं नसेल, ज्यांनी रुद्राक्ष धारण केलेलं नसेल, त्याच्या घरचं अन्न सुद्धा खायचं नाही, असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे। हा, लक्षात ठेवा। भस्माला फार महत्त्व आहे। भस्म कशाला म्हणतात? भस्म लावल्याने काय होतं? भस्म म्हणतात कशाला? भस्म कशाचं लावायचं? भस्म कुणी कुणी लावायचं? भस्म किती ठिकाणी लावायचं? या सगळ्या गोष्टीचं उत्तर सांगतो आता, लक्ष देऊन ऐका। भस्म म्हणजे काय? भस्म म्हणजे जाळणे म्हणतात ना। अहो भस्म झालंय त्याला, बरोबर आहे। भस्म झालं म्हणजे जळून गेलं, बरोबर आहे ना। भस्म झालं म्हणजे काय झालं? जळून गेलं। मग भस्म म्हणजे काय? जाळणे, बरोबर आहे ना। जाळणे याचा अर्थ आहे भस्म। मग भस्म लावतात ना आपण, ते लावतो ना भस्म कपाळाला, बरोबर आहे। भगवान शंकराला सुद्धा भस्म आवडतं ना। भस्म उटी, रुंडमाळा, हाती त्रिशूळ, नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार। वासुकी नावाचा सर्प आहे आणि ते बघा भस्म लावलेलं आहे, बरोबर आहे का नाही? भस्म लावलेलं आहे ना, मग भस्म लावायचं, बरोबर आहे। लक्ष दे बरं का। मग भस्म कशाचं लावायचं? तर चांगलं भस्म कोणतं आहे? रानशिनी गौरी। रानशिनी गौरी माहिती आहे ना, शेतामध्ये असते बघा, जंगलामध्ये गुरं चारायला जातात। हे बनवलेल्या गौऱ्या नाही बरं का, तोंडावरच्या तर अजिबात नाही। या रानशिनी गौरी असते का नाही, ती रानशिनी गौरी जाळायची आणि तिच्यापासून जे तयार होईल त्याचं भस्म लावायचं, बरोबर आहे का नाही? ते भस्म उत्तम आहे। लक्ष देऊन आहे का बरं का। उत्तम सांगतात महाभस्म आहे आणि दुसरा आहे स्वल्प भस्म। लक्ष देऊन आहे का। एक आहे महाभस्म आणि दुसरा आहे स्वल्प भस्म। महाभस्मात 3 प्रकार आहे, श्रोत, स्मार्त आणि लौकिक असं सांगितलेलं आहे। लक्ष देऊन आहे का बरं का। त्याच्यामध्ये भस्म धारण करत असताना आपण महाभस्म आणि स्वल्प भस्म याचे 3 प्रकार, श्रोत, स्मार्त आणि लौकिक। आता श्रोत आणि स्मार्त भस्म कोणी लावायचं? ब्राह्मणाने लावायचं। ऐकता आता, श्रोत आणि स्मार्त भस्म कोणी लावायचं? ब्राह्मण लोकांनी लावायचं। आणि लौकिक भस्म सर्वांना लावण्याचा अधिकार आहे। लौकिक भस्म लावत असताना कोणी बी लावू शकता, मग लौकिक भस्म लावायचं बघा। आणि असं सांगतात, ज्याच्या कपाळाला भस्म नाही आणि ज्याच्या गळात रुद्राक्षाची माळ नाही, अशा माणसाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही, असं वर्णन याच्यात आहे। हा, त्याच्यानंतर लक्ष द्या माझ्याकडे। ज्यांनी भस्म धारण केलेलं नसेल, माझ्याकडे लक्ष द्या, ज्यांनी भस्म धारण केलेलं नसेल, ज्यांनी रुद्राक्ष धारण केलेलं नसेल, त्याच्या घरचं अन्न सुद्धा खायचं नाही, असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे। हा, लक्षात ठेवा। जे वर्णन आहे ते मी तुम्हाला सांगतो। मग भस्म कोणी लावावं? भस्म फक्त शैवानीच लावायचं नाही, तर वैष्णवांनी सुद्धा भस्म लावायचं। शैव आणि वैष्णव, बरोबर आहे का नाही, याच्यामध्ये भेद करायचा नाही। हरी आणि हरामध्ये जसा भेद नाही, तसं शैव आणि वैष्णव। काही शैव आहेत ना म्हणजे शंकराचे भक्त, आणि वैष्णव म्हणजे भगवान विष्णूचे भक्त। पूर्वी हा वाद खूप मोठा होता बरं का, शैव आणि वैष्णवाचा वाद होता ना, जमत नव्हतं। हरभरे म्हणत नव्हतं कोणी, हरिभरे म्हणायचं, हरिभरे द्या। हा, हरभरे म्हणले की हाराचं नाव येईल ना। असं घरात सारवायचं जरी असेल तर वैष्णवाच्या घरात जर सारवायचा, वैष्णव कसा गंध लावतात? उभा गंध लावतात ना, वैष्णव उभा गंध लावतात आणि शैव आडवं भस्म धारण करतात। तर असं सांगतात, घरात सारवायचं जरी असेल वैष्णवाच्या, तर असं आडवं सारवायचं नाही, मग उभं सारवा लागायचं। असं मी मोठ्यांच्या मुखातून ऐकला, मग पाहिलं नाही डोळ्यानं। पण असं सांगतात की सारवायचं जरी असेल घरातल्या सुनेला, तर उभं सारवावं लागायचं, आडवं सारवायचं नाही। दात घासतानाचा प्रश्न काय होता काय माहीत, मग आता दात कसे घासायचे, बरोबर आहे का नाही? मग ह्या वादात पडायचंच नाही। आडवण उभन काय घेणं दे नाही, माणसं याच्यातच गुंतून जास्त जातात। चांगली कथा सांगितलेली आठवणीत राहणार नाही। महाराज तुम्ही पिंडीवर काय टाकायचं सांगितलं नाही, मलाच नेऊन टाक, दुसरं काय टाकतात? त्या पिंडीवर काय टाकायचं आणि काय नाही, ह्या कर्मकांडातच आपण लोक जास्त गुंतून जातो बरं का। महत्वाचं सांगितलेलं आहे त्याचं नाम घ्या, बरोबर आहे। त्याचं नाम घेणं याच्यापेक्षा श्रेष्ठ काही सांगितलेलंच नाही ना। महाराज म्हणले, वेद अनंत बोललीला, अर्थ इतुलाची
साधिला विठोबाशी शरण जावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे. बरोबर आहे का नाही? काय सांगितलं? देवाचं नाम घेणं सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं. बरोबर आहे का नाही? मग आता हे भस्म बघा, हे किती किचकट आहे ऐकायला. शैवानी भस्म लावावं आणि वैष्णवानी सुद्धा भस्म लावावं. ब्राह्मण आणि श्रोत आणि स्मार्त नावाचं भस्म लावायचंय, पण मंत्र उच्चार करून लावायचंय. लौकिक भस्म कोणालाही लावायला अडचण नाही. लक्ष देऊन ऐका. त्याच्यामध्ये ज्यांनी रुद्राक्ष धारण केला, ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष आहे, त्यानं काही नियम पाळायचे आहेत. काय नियम पाळायचे? गळ्यात रुद्राक्ष ज्याने धारण केला त्यानं लसूण, कांदा, घेवडा, मसूर, मांस खायचं नाही. का खायचं नाही याचं वर्णन काही इथं सांगितलेलं नाही, फक्त खायचं नाही एवढं सांगितलेलं आहे. काही गोष्टीचं उत्तर मिळत नाही बरं का, काही गोष्टीचं उत्तर मिळत नाही. सूर्य निघाल्याच्या नंतर कमळ का फुलतं? काय उत्तर द्यावं? स्वाभाविक आहे. याचं उत्तर सांगता येईल का? स्वाभाविक आहे. गाडी, आता समजा गाडी रस्त्यानं चालली की कुत्रं, बोला, गाडी रस्त्याने चालली की कुत्रं, गाडी रस्त्याने चालली की गुरुजीनं उत्तर दिलं कुत्रं भुंकतं, आणि कुत्रं भुंकतं आणि त्या गाडीच्या मागे लागतं. बरोबर आहे. आता आमची 4 व्हीलर जरी चालली एखाद्या वेळ, तर ते कुत्रं निदान 100 मीटर तरी पळतं एखाद्या. बरोबर आहे ना? अशी 4 व्हीलर जरी चालली तर ते 100 मीटर पळतं बघा, 100 मीटर. आणि त्याची ती हद्द असते, त्याची ती पळण्याची हद्द असते. ती हद्द संपली पळण्याची की तिथून पुन्हा ते आपल्या पुन्हा जागेवर जाऊन बसतं. बरं का? तशी टीका करणाऱ्याची बी हद्द असते. तशी टीका करणारी माणसं, कमेंट करणाऱ्या माणसाची बी एक हद्द असते. ती हद्द संपली की त्याच्या पुढे ते काही बोलू शकत नाही ना. म्हणून याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नये त्याचे शिकू. महाराज म्हणले भुंकणाऱ्याला भुंकू द्या ना. आपण कुत्रे आहे का त्याचं शिकायला? मग आता सांगा माया हो, ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? हो नाही काहीतरी म्हणा. ऐकताय ना? मग ऐका. गाडी चालल्यानंतर कुत्रं उठून त्याच्या मागं पळतं. मग आता काय उत्तर आहे या गोष्टीचं सांगा मला? काय उत्तर देता येईल का? गाडीवाल्याला विचारावं तर ते म्हणतंय मी थोडाच मागं लागलो, ते लागले, त्याला विचारा. आता कुत्र्याला बोलता येतं का? बोला. बरेचसे कुत्रे बोलतात, तो भाग सोडून द्या, पण कुत्र्याला बोलता येतं का? आता हे प्रश्न सोडवायचा कोणी? कोणी सोडवणार याचा? हे स्वाभाविक आहे. गाडीच्या मागं कुत्रं का पळतं हे कुत्र्याला माहीत, बाकी याचं उत्तर कोणी देऊ शकत नाही. तसे रुद्राक्ष धारण केल्यानंतर लसूण खायचा नाही, कांदा खायचा नाही, घेवडा खायचा नाही, मसूर खायचे नाही, मांस खायचा नाही, रबडी खायची नाही. हा नाही नाही, रबडी हा ना, त्याच काय नाही. बरोबर आहे का? हे खायचं नाही हे सांगितलं, पण का सांगितलं आता याचं उत्तर काही इथं पुराणामध्ये त्याचं विश्लेषण आलेलं नाही. मग आता आपण भस्म धारण करायचा, तर भस्म धारण करत असताना सांगतात त्रिपुंड्र धारण करावं. बरोबर आहे? अशा 3 पट्टे असतात ना. बरोबर आहे का नाही? आता त्याला मानलेला आहे आकार, उकार आणि मकार. आकार, उकार, मकार, आणि याच्यापासून हे त्रिपुंड्र झालेलं आहे. बरं का? आता या 3 रेषा आहेत. या पहिल्या रेषेला महादेव म्हणतात. देवादिदेव महादेव. जो अमृत पीते हैं उसे देव कहते हैं, और जो विष पीते हैं उसे महादेव गडदे कहते हैं. हाँ बरोबर है? उसे महादेव कहते हैं. बरोबर आहे? अण्णा बरोबर आहे का? हाँ, उसे महादेव कहते हैं. बरोबर आहे का नाही? जे अमृत पितात त्यांना देव, आणि जे विष पितात त्यांना महादेव, आहे की नाही? देवादिदेव महादेव. बरोबर आहे? पहिल्या रेषेला महादेव म्हणतात. ऐका, या 3 रेषा आहेत ना, ऐकताय ना लक्ष देऊन? पहिल्या रेषेला महादेव, दुसऱ्या रेषेला महेश्वर, आणि तिसऱ्या रेषेला शिव. महादेव, महेश्वर आणि शिव या 3 रेषाला असं वर्णन दिलेलं आहे. बरं का? आकार, उकार आणि मकार याच्यापासून याची उत्पत्ती, असं यांना उपमा दिलेली आहे. म्हणजे भगवंताला उत्पत्ती, स्थिती आणि लय जो करणारा आहे तो जगाचा मालक देवादिदेव महादेव, त्याच्या नावाचा आपण भस्म धारण करायचं असतं. मग भस्म लावायचं, लक्ष देऊन ऐका. आणि पुन्हा किती ठिकाणी भस्म लावायचं हे सांगितलेलं आहे. आता ठिकाण ऐका, 32 ठिकाणी भस्म लावायचे. काम करायचं कामच नाही, दिवस भस्म लावण्यातच जातो.
32 ठिकाणी भस्म लावायचंय. अरे एका ठिकाणी लावायचा कंटाळा येतो तर 32 ठिकाणं पण सांगितले लावायचं तर लावा. आमच्या जाकीवाल्यानं लावलं होतं पाठ. सकाळी मी उठलो, आंघोळ करायची राहिली तेव्हा अगोदर उठले माझ्या, आणि ते उठल्यावर मी पाहिलं कुठंच शिल्लक ठेवलं नव्हतं अंगठ्याने. बरोबर आहे का? आपली ते जाकी करणारे आहे का? मग आता ते काही वावगं नाही बरं का. 32 ठिकाणी भस्म लावायचं आहे. नाही 32 ठिकाणी जमलं तर 16 ठिकाणी लावायचं आहे. नाही 16 ठिकाणी लावता आलं तर 8 ठिकाणी लावायचं आहे. आणि 8 ठिकाणी नाही लावता आलं तर 5 ठिकाणी लावायचं आहे. आता 32 ठिकाणं कोणते आहेत बघा, लक्ष देऊन ऐका. मस्तकावर लावायचं 1, कपाळावर लावायचं 2, दोन्ही नागपुड्याला लावायचं. म्हणजे शेंबूड बी पुसणं होतं आणि भस्म बी लावणं होते. हां मग कदाचित याच्यासाठी सांगितलं काय बरोबर आहे. लक्ष द्या, सर्दी लावणाऱ्या आणि 4 टाइम लावायचं. बरोबर, सर्दी झालेली आणि ऐका, लक्ष द्या. दोन्ही नागपुड्याला भस्म लावायचं. बरोबर आहे, ऐका. दोन्ही नागपुड्याला भस्म लावायचंय. दोन्ही कानाला सुद्धा भस्म लावायचंय. मोजत चला. मस्तिष्क म्हणजे मस्तक, कपाळ 2, दोन्ही नागपुड्या किती झाले 4, दोन्ही कान 4 आणि 2 6. त्याच्यानंतर दोन्ही डोळे, फक्त लावताना डोळे लावायचे. लक्ष येते का तुमच्या? दोन्ही डोळ्याला भस्म लावायचे. बरोबर आहे, फक्त डोळे लावायचे आणि पापण्याला लावायचे. बरोबर आहे ना? नाही तर डोळे उघडे ठेवून लावसाल, हे बी सांगणं गरजेचं आहे ना. नाही तर करतात लोक, हे सुख मिळावं म्हणून काय करतील सांगता येत नाही, फक्त सांगायची आवड आहे. बरोबर आहे का? दोन्ही डोळ्याला भस्म लावायचं आहे, पण डोळे लावून लावायचे. पापण्याला म्हणजे दोन्ही डोळ्याला भस्म लावायचंय. त्याच्यानंतर मुखाला भस्म लावायचं, कंठाला भस्म लावायचं, दोन्ही हाताला, दोन्ही कोपराला, दोन्ही मनगटाला, हृदयाला, दोन्ही पार्श्वभागाला, नाभीला, अंडकोशाला, दोन्ही मांड्यांना, दोन्ही गुडघे बरोबर आहे का नाही, पोटऱ्या, पाय, असे एकूण 32 ठिकाणी भस्म लावायचं आहे. 4-5 किलो लागेल आता महिन्याला. बरोबर आहे, लक्ष देऊन ऐका. 32 ठिकाणी भस्म धारण करायचा, असं भस्म धारण करणाऱ्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. किमान 8 ठिकाणी तरी भस्म लावायचं आहे. मग ते 8 ठिकाणं म्हणजे 8 वसू. आणि 32 ठिकाणं का लावाय सांगितला, त्याचं कारण सांगतो. या 32 ठिकाणावर वेगळ्या वेगळ्या प्रकारची देवता असते. म्हणून या आपल्या शरीरावर सुद्धा प्रत्येक ठिकाणी देवता आहे, म्हणून आपण त्यांना ते भस्म लावायचं असतं. म्हणून 32. नाही जमलं तर 8 ठिकाणी भस्म लावायचे. ते म्हणजे 8 वसू आहेत. कोणते वसू आहे? धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्युष्य आणि प्रभास, असे 8 वसू सांगितलेले आहे का नाही. मग 8 ठिकाणी भस्म लावायचं असतं. म्हणून महाराज म्हणले ही भस्म धारण करायचं आहे. लक्ष देऊन ऐका. त्याच्यानंतर भस्म धारण केल्याच्या नंतर रुद्राक्ष धारण करायचा. नामाचा महिमा झाला 1. मी तुम्हाला जोग महाराजाचं सांगितलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर भगवंताचं नाम फोडी पाषाणाला पाना, म्हणून म्हणतात हो गए भव से पार लेकर नाम तेरा, रामायण तैयार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. वाल्मीकि अति दीन दुखी था, बुरे कर्म में सदा लीन था. वाल्मीकि अति दीन दुखी था, बुरे कर्म में सदा लीन था. करी रामायण तैयार लेकर नाम तेरा. हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा. हम हो गए भव से पार लेकर नाम तेरा.
नील जाति के वानर, नल नील जाति के वानर, राम नाम लिख दिया शिला पर, राम नाम लिख दिया शिला पर, नल नील जाति के वानर, नल नील जाति के वानर, राम नाम लिख दिया शिला पर, राम नाम लिख दिया शिला पर, हो गई सेना पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा, हो गए भोले पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा। भव से पार लेकर नाम तेरा, करी रामायण तैयार लेकर नाम तेरा। महाराज म्हणले भगवंताच्या नामाची ताकद आहे बरं का। दगड सुद्धा तरली, आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे का? ज्या दगडावर राम लिहिलं ते दगड तरले आणि काय तयार झाला? सेतू तयार झाला ना, बरोबर आहे का नाही? सेतू तयार झाला म्हणून तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा। म्हणून म्हणतात ना, भगवंताला विनंती करा की आता ही नैया आमची तुझ्या हातामध्ये आहे, हिला पैल तीराला नेणं तुझ्याकडं आहे। म्हणजे भगवंताच्या नामानं आपल्याला शक्य आहे। म्हणून अमृताहुनी गोड बोला नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा काबाने घे। अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे। किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम। माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम। माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम। गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम। देवाचं रूप गोड आहे ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। महाराज म्हणतात त्याचं रूपही गोड आहे आणि त्याचं नामही गोड आहे। देवाचं नाम गोड आणि देवाचं रूप गोड, बरोबर आहे? काहीचं रूप गोड असतं पण नाव चांगलं नसतं, काहीचं नाव चांगलं असतं तर रूप चांगलं नसतं, बरोबर आहे ना? काहीचं नाव चांगलं आहे, नाव सुलोचना, डोळे मुंबई पुन्हा, हा बरोबर आहे का? सुलोचना इथं बसलेली सोडू ना, मला जायचे घरी, तिकडं बाहेरचं सांगतो आठवले म्हणून। नाव चांगलं आहे सुलोचन, सुलोचन, लोचन म्हणजे डोळे, जिचे सुंदर डोळे आहेत तिला सुलोचना म्हणतात, बरोबर आहे का नाही? सुलोचना म्हणतात आहे का नाही? नाव सुंदर आहे पण ते तसंच रूपही गोड असलं पाहिजे ना। नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर, बरोबर आहे का? नावासारखं जीवन असलं पाहिजे का नाही आपलं थोडंफार? ऐका, मग देवाचं नामही गोड आहे आणि देवाचं रूपही गोड आहे। म्हणून महाराज म्हणले त्याचं नाम घ्या, त्याचं नाम घेणं गरजेचं आहे। नाम महिमा सांगितला, लक्ष द्या माझ्याकडे। नामाचं सांगितलं एक, माझ्याकडे लक्ष द्या। त्याच्यानंतर भस्माचं सांगितलं 2, त्रिवेणी संगम सांगायचा ना, नाम भस्म आणि रुद्राक्ष। आता नामाचं झालं, भस्माचं झालं।